संयुक्त किसान मोर्चाचे भारत बंद आवाहनानुसार नवापूर येथे सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने पिंपळनेर चौफुली येथे रास्ता चक्का जाम, लढेंगे जितेंगे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव देणारा MSP गॅरंटी कायदा करा, एकच नारा 7-12 उतारा असा नारा देत देवळफळी सकप कार्यालय नवापूर पासून रॅलीला सुरुवात झाली। घोषणा देत नगरपालिका मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा लाईट बाजार, कुंभारवाडा, नई होंडा ते पिंपळनेर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केलं। आंदोलनात हजारो आदिवासी सहभागी झाले होते। 2 वर्षांपूर्वी दिल्ली येथे चाललेल्या शेतकरी आंदोलनाला जे आंदोलन 1 वर्षापेक्षा जास्त काळ चालले, त्यावेळी भाजप सरकारनं काळे कायदे रद्द केले। त्यावेळी शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले होते की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव देणार, MSP गॅरंटी कायदा करण्याचं आश्वासन दिलं होतं। परंतु लोकसभा निवडणूक तोंडावर आली असता भांडवलदार व कॉर्पोरेट घराणे यांच्या हितासाठी सरकारनं देशाची तिजोरी मोकळी केली असून शेतकऱ्यांच्या, कामगार, कष्टकरी यांच्या मागण्या याकडे दुर्लक्ष करीत आहे। 3 तासापेक्षा जास्त वेळ रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे हजारो वाहनांची रांग लागली होती। सत्यशोधक पायी बिऱ्हाड महामोर्चाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करा। स्थानिक व महाराष्ट्र सरकारच्या व केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या 40 पेक्षा जास्त मागण्यांचं निवेदन पंतप्रधान महोदय व मुख्यमंत्री यांना निवेदन नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्फत देण्यात आले। यावेळी सत्यशोधक कॉम्रेड आरटी गावित, रामसिंग गावित, करणसिंग कोकणी, रणजित गावित, गेवाबाई गावित, होमाबाई गावित, शांताबाई गावित, रंगूबाई माऊंची, राज्य गावित, रामदास गावित, दिलीप गावित, देवीदास पाडवी, विक्रम गावित, सल्या गावित सह हजारो सत्यशोधक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, उपनिरीक्षक जगदीश सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादाभाई वाघ, नितीन नाईक, गणेश बच्छे, सुरेंद्र पवार, विनोद पराडके, समाधान केंद्र यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। MDTV साठी प्रेमेंद्र पाटील, नवापूर।